नमस्कार मित्रांनो, हिमालयाच्या मांडीवर भगवान शिवाने स्वतः लपवलेले एक रहस्य मी तुम्हाला अशा प्रवासाला घेऊन जातो, जिथे दरवर्षी बर्फापासून बनलेले शिवलिंग स्वतःहून प्रगट होते. दरवर्षी एका विशिष्ट ऋतूत विशिष्ट आकार आणि उंचीचे एक भव्य शिवलिंग, ज्याला हिमलिंग असेही म्हणतात. यामागील कथा काय आहे? भगवान शिवाने देवी पार्वतीला अमर कथा सांगण्यासाठी ही गुहा का निवडली? ही कथा कोणालाही कळू नये असे त्यांना का वाटत होते? अनेक वर्षापूर्वी कोणीतरी गुहेत गुप्तपणे कॅमेरा बसवण्याचा प्रयत्न केला. त्याला असे काय आढळले जे आजही शास्त्रामध्ये चर्चेचा विषय आहे? या घटनेनंतर गुहेत कोणतेही यंत्र का काम करत नाही? हे काही शक्ती दर्शवते का? ही गुहा 12,756 फूट उंचीवर आहे, जिथे श्वास घेणे देखील एक आव्हान आहे. कडाक्याच्या थंडीत 2 कबुतरे अन्नाशिवाय कसे जगू शकतात? अमरनाथमध्ये बसलेल्या त्या 2 रहस्यमय कबुतरांचे रहस्य काय आहे? हे कबूतर खरोखर अमर आहेत का? कोणी त्यांना कधी पाहिले आहे का? एका मुस्लिम मेंढपाळाने ही गुहा शोधली, हे खरे आहे का? अमरनाथमधील शेषनाग तलावाचे रहस्य काय आहे? शेषनाग अजूनही त्या तलावात राहतो का? आणि जर असेल तर तो कशाचे रक्षण करत आहे? कोणीही गुहेच्या टोकापर्यंत पोहोचू शकलेले नाही. असे म्हटले जाते की या गुहेच्या शेवटी एक दरवाजा आहे, जो दुसऱ्या जगात जातो. आपण अमरनाथ गुहामध्ये अजूनही लपलेल्या रहस्यावर चर्चा करू. हा प्रवास रहस्य आणि साहसाने भरलेला आहे. तर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. हिमालय हा निसर्गाचा एक मौल्यवान खजिना आहे. कैलास पर्वत आणि केदारनाथ सारखे अनेक रहस्य असलेले रत्न, निसर्गाचे एक अमूल्य रत्न, जिथे प्रत्येक लहान पर्वत, प्रत्येक नदी आणि प्रत्येक गुहा एक कथा सांगते. या सर्वांमध्ये एक गुहा आहे जिथे भगवान शिव यांनी ध्यान केले आणि देवी पार्वतीला अमर कथा सांगितली. गेल्या 30 वर्षापासून अमरनाथ 14हून अधिक दहशतवादी हल्ल्याचे दृश्य आहे. तरीही दरवर्षी 5 लाखाहून अधिक भाविक भगवान शिवाच्या दर्शनासाठी येतात. अमर कथा ही एक अशी कथा आहे ज्याचे प्रतिध्वनी अजूनही गुहेच्या भिंतीतून प्रतिध्वनित होतात. असे म्हटले जाते की सृष्टीची पहाटे भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यात एक अनोखा संवाद सुरू झाला. अमर कथा हिमालयी राजाची कन्या देवी पार्वतीपासून सुरू होते. भगवान शिव आणि देवी पार्वती तपश्चर्येत मग्न होते. एके दिवशी देवी पार्वतीने भगवान शिव यांना विचारले, प्रभू, तुमच्या गळ्यात मानवी कवटीची ही माळ कोणाची आहे आणि तुम्ही अमर कसे आहात? शिव हसले आणि उत्तर दिले, ही माळ तुमच्या आणि माझ्या अमृताच्या प्रत्येक जन्माचे प्रतिनिधित्व करते. ही एक अशी कथा आहे जी कधीही सांगितली गेली नाही. हे ऐकून तिच्या मनात रहस्य उलगडण्याची, कथा ऐकण्याची इच्छा निर्माण झाली. माता पार्वतीने शिवाला अमर कथा सांगण्याची विनंती केली. शिवाला माहीत होते की ही कथा गहन आणि शक्तिशाली आहे. इतकी शक्तिशाली आहे की ती ऐकणारा अशक्त व्यक्ती देखील त्याचे संपूर्ण अस्तित्व बदलू शकतो. हे ज्ञान सृष्टीच्या मूलभूत सर्जनशील तत्वाशी जोडलेले होते. जीवन, मृत्यू आणि पुनर्जन्माचे रहस्य उलगडू शकणारे ज्ञान. भगवान शिव यांनी ठरवले की या कथेला एक एकांत जागा हवी आहे, जिथे देव नाहीत, राक्षस नाहीत, प्राणी नाहीत आणि पक्षी नाही. भगवान शिव यांनी त्यांचा प्रवास सुरू केला. प्रथम त्यांनी त्यांचे प्रिय वाहन नंदी कैलासावर सोडले. नंतर त्यांना त्यांचा मुलगा गणेश ही कथा सांगत असताना अविचलित राहावा अशी त्यांची इच्छा होती. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि अवकाश हे 5 घटक बनले आहे. शिवाने 5 घटकासह त्यांच्या कपाळावर चंद्र सोडला. हे या कथेची शक्ती दर्शवते. त्यांना ही कथा फक्त पार्वतीला सांगायची होती. शेवटी प्रवास संपला. भगवान शिव यांनी
भव्य ऊर्जेने भरलेली एक गुहा शोधली, जिथे आत्मा आणि वैश्विक ऊर्जा एकत्र येऊ शकते. एक प्राचीन आणि दुर्गम गुहा, जी आज अमरनाथ गुहा म्हणून ओळखली जाते. आणि येथूनच 2 रहस्यमय कबुतरांची कहाणी सुरू होते, जी मी तुम्हाला क्षणात सांगेन. कहाणी सुरू करण्याची वेळ आली होती, पण भगवान शिव यांनी माता पार्वतीला स्पष्ट सूचना दिल्या. मी बोलतो तोपर्यंत तुम्ही हून असं म्हणा काढत राहा, यामुळे मला तुमचे ऐकू येईल. आईने त्यांची आज्ञा मान्य केली आणि कहाणी सुरू झाली. तुम्हाला माहिती आहेच की सामान्य गोष्ट नव्हती. या कथेत भगवान शिव यांनी आत्मा शरीर कसे बदलतो, मृत्यू हा एक भ्रम कसा आहे आणि कोणीही व्यक्तीची चेतना पातळी वाढवून अमृत कसे प्राप्त करू शकते हे स्पष्ट केले. त्यांनी सर्वोच्च ऊर्जेचा स्रोत, विश्वाची निर्मिती, ब्रह्मा आणि माया यांचे रहस्य, अमरत्वाची पद्धत प्रगट केली. कथा चालू होती, मग असे काहीतरी घडले ज्यामुळे सर्व काही बदलले. कथेदरम्यान गाढ शांती आणि ध्यानामुळे माता पार्वती झोपी गेली, पण हूनचा आवाज अजूनही गुंजत होता. भगवान शिवांना हे विचित्र वाटले. त्यांनी पार्वतीला विश्रांती घेताना पाहिले, तर एक कबूतर हून असा आवाज काढत होते. हे पाहून भगवान शिव संतापले आणि तलवारीने सशस्त्र होऊन कबुतराचा पाठलाग केला. पण त्या पक्ष्याने अमर कथा ऐकली होती आणि अशा प्रकारे त्याला ब्रह्माचे ज्ञान प्राप्त झाले होते. तो सामान्य पक्षी नव्हता, तो सचेत झाला होता. उडत उडत त्याने मायेच्या शक्तीचा वापर करून व्यासाच्या पत्नीच्या गर्भाशयात प्रवेश केला. भगवान शिवाच्या भीतीने त्या पक्षाने 12 वर्ष गर्भाशयात घालवली. मृत्यूच्या भीतीने तो पक्षी 12 वर्ष गर्भाशयातच राहिला. आता भगवान विष्णूने त्याला संरक्षण दिले, त्याला बाहेर येण्याची परवानगी दिली आणि नंतर तो महामुनी सुखदेव म्हणून ओळखला जाऊ लागला. एक रहस्यमय कथा ज्याने एक सामान्य पक्षाला एक महान ऋषीमध्ये रूपांतरित केले. हे तेच महामुनी आहेत ज्यांनी नंतर भागवत पुराण राजा परीक्षितला सांगितले. आजही लाखो भाविक कठोर हवामान आणि उंचीवर धाडस करून अमरनाथला भेट देतात आणि केवळ बर्फापासून बनवलेले चमत्कारिक बर्फाचे शिवलिंग पाहतात. हे ज्ञानाचे ठिकाण आहे, एक ऊर्जा केंद्र आहे, जिथे आत्मा त्याचे खरे स्वरूप अनुभवू शकतो. दरवर्षी आषाढ पौर्णिमेपासून रक्षाबंधनापर्यंतच्या पवित्र काळात हे शिवलिंग स्वतःहून प्रगट होते. कोणीही ते कोरत नाही किंवा सजवत नाही. बर्फापासून बनलेले एक दिव्य शिवलिंग, निसर्ग आणि दिव्यतेचा एक अद्वितीय संगम. पण प्रश्न असा आहे, कोणत्याही मानवी मदतीशिवाय पाण्याचे काही थेंब शिवलिंगाचे आकार कसे घेतात? चला ते तपशीलवार पाहूया. जमिनीपासून 388 मीटर 12,756 फूट उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेत दरवर्षी निसर्ग आपले चमत्कार दाखवतो. गुहेच्या छतावरून बर्फाचे थेंब टपकतात आणि एक घन शिवलिंग तयार होते. श्रावण महिन्यात बर्फाचे लिंग पूर्ण उंचीवर पोहोचते. त्याची उंची 10 ते 18 फूट असते. चंद्र जसजसा कमी होत जातो तसतसे बर्फाचे लिंग देखील आकुंचन पावते. ते श्रावण पौर्णिमेला त्याच्या शिखरावर पोहोचते आणि अमावस्यानुसार आकुंचन पावते. हे चक्र चंद्राच्या टप्प्याशी सुसंगत आहे. अनेक शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ही एक स्टॅलेग्माइट घटना आहे. त्याचा असा विश्वास आहे की गुहेतील चुनखडी अशा रचनेपासून बनलेली आहे की जेव्हा पाणी त्यात शिरते तेव्हा कमी तापमानामुळे ते बर्फ बनते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बर्फ तयार होण्यासाठी 0°C पेक्षा कमी तापमान आवश्यक असते. तथापि गुहेचे तापमान कधीही 0°C पेक्षा कमी होत नाही. तर प्रश्न उद्भवतो, हा बर्फ इतका घन शिवलिंग कसा बनतो? गुहेतील इतर बर्फ फक्त त्याला स्पर्श करून वितळतो, पण हे शिवलिंग इतके मजबूत आहे
की ते आठवडे वितळत नाही. हे कसे शक्य आहे? नीलम पुराण देखील या शिवलिंगाला चंद्राच्या चक्राशी जोडते. भक्ताचे म्हणणे आहे की गुहेतील शक्तिशाली ऊर्जेचा प्रवाह इतका शक्तिशाली आहे की ते त्यांच्या संपूर्ण शरीरात ती जाणवू शकतात. ही ऊर्जा अशी आहे जी शास्त्रज्ञांनाही मोजता आलेली नाही. शिवलिंगाभोवती गणेश, भैरव आणि देवी पार्वतीचे वेगवेगळे हिमखंड तयार होतात. हे हिमखंड शिवलिंगाप्रमाणेच तयार होतात, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांची स्थिती दरवर्षी सारखीच राहते. हे कसे शक्य आहे? निसर्गाची निर्मिती इतकी अचूक आहे का? भक्ताचे म्हणणे आहे की हा शिवाचा भ्रम आहे. तो त्यांच्या इच्छेनुसार त्यांची निर्मिती करतो. परंपरेनुसार दरवर्षी त्याच ठिकाणी एक शिवलिंग तयार होते. अमरनाथचा चमत्कार एवढ्यापुरताच मर्यादित नाही, तर अमरनाथमधील सर्वात रहस्यमय आणि दिव्य पक्षी असलेल्या कबुतराची जोडी भगवान शिवाच्या काळापासून या गुहेत राहत असल्याचे म्हटले जाते. जेव्हा शिव माता पार्वतीला अमर कथा सांगत होते, तेव्हा एका शोकाकुल पक्षाने ही कथा ऐकली आणि तो अमर झाला. तुम्हाला आठवत असेल की भगवान शिव रागावले आणि कबुतराच्या मागे धावले, पण त्यावेळी भगवान शिवांना कल्पना नसलेली अशी घटना घडली. कबुतराने गुहेत 2 अंडी घातली. ही तीच जोडी आहे जी आजही गुहेत अस्तित्वात आहे. जर एखाद्या भक्ताने ही जोडी पाहिली तर त्यांचा प्रवास यशस्वी मानला जातो आणि असे म्हटले जाते की ही जोडी, ज्याला अमर पक्षी म्हणूनही ओळखले जाते, ती पाहणे भगवान शिव आणि माता पार्वतीला पाहण्यासारखी आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, इतकी उंची, कमी तापमान आणि कमी ऑक्सिजन पातळी पक्ष्यांना असह्य आहे. मला सांगा, हे पक्षी केवळ या परिस्थितीतच टिकून राहतातच असे नाही, तर दरवर्षी दिसतात. हे चमत्कार नाही का? 2014 मध्ये एक घटना घडली. रमेश वर्मा यांना गुहेच्या कोपऱ्यात भिंतीवर 2 कबुतरे बसलेली दिसली. पण तुम्हाला माहिती आहे का की कोणीतरी उत्सुकतेपोटी एकदा गुहेत कॅमेरा बसवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. पण पुढे जे घडले ते तुम्हाला धक्का देईल. या घटनेनंतर कोणीही पुन्हा गुहेत कॅमेरा बसवण्याचे धाडस केले नाही. जर तुम्ही व्हिडिओच्या या भागात पोहोचला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक वर्षापूर्वी जम्मू आणि काश्मीरचा रहिवासी राम तीर्थयात्रा संपण्याची वाट पाहत होता. ती संपताच त्याने गुपचूप गुहेत कॅमेरा बसवला. सर्व भाविक निघून गेले होते. गुहा रिकामी होती. तिथे एकही प्राणी, पक्षी किंवा प्राणीही नव्हता. एका रात्री रामने शिवलिंगासमोर एक साधू बसलेला पाहिला. तो आवाज करत नव्हता, तो हालचाल करत नव्हता. त्याने त्याचे संपूर्ण शरीर राखेने माखले होते. राम साधूकडे पाहत राहिला. 1 दिवस गेला, नंतर 2, क्षणार्धात 1 आठवडा गेला. साधू हलला नाही, काहीही खाल्ले नाही किंवा प्यालेले नाही. ध्यान आणि भक्तीत मग्न असलेल्या भिक्षूचे शरीर हळूहळू आकुंचन पावू लागले आणि काही क्षणातच ते पूर्णपणे आकुंचन पावले आणि एके दिवशी तो अदृश्य झाला. हे दृश्य पाहून घाबरून रमेश ताबडतोब पुजाऱ्याकडे गेला आणि त्याला सर्व काही सांगितले. पुजाऱ्याने स्पष्ट केले की हा भिक्षू सामान्य भिक्षू नव्हता, तो एक सिद्ध पुरुष होता. असे योगी अमरनाथ गुहेत ध्यान करण्यासाठी येतात. ते शरीराच्या पलीकडे जातात आणि त्यांच्या आत्म्याद्वारे शिवात विलीन होतात. हे ऐकून रमेश स्तब्ध झाला आणि त्याने ताबडतोब गुहेतून कॅमेरा काढला. कारण देव आणि निसर्गाचे रहस्य कोणालाही कळू न देणे चांगले. असे म्हटले जाते की या घटनेनंतर गुहेत एक विशेष ऊर्जा निर्माण झाली आणि आजपर्यंत मोबाईल फोन आणि रेडिओ सारख्या आधुनिक
उपकरणांना तांत्रिक समस्या येऊ लागल्या. आजही अमरनाथच्या प्रत्येक भिंतीत आणि दगडावर अमर कथा प्रतिध्वनित होती. असे म्हटले जाते की गुहेत प्रवेश करताच एक विचित्र कंपन आणि ऊर्जा जाणवते. शेषनाग तलावाची चर्चा केल्याशिवाय अमरनाथ यात्रेबद्दल बोलणे अशक्य आहे. शेषनाग तलावाला भेट देणारा कोणताही भक्त दैवी शक्ती अनुभवू शकतो. हे फक्त राहण्यासाठीचे ठिकाण नाही, तर श्रद्धेने भरलेल्या दैवी शक्तीचा अनुभव घेण्याचे ठिकाण आहे. असे म्हटले जाते की जेव्हा भगवान शिव यांनी अमर कथा सांगण्यासाठी ही गुहा निवडली, तेव्हा त्यांनी त्यांच्या सर्व साथीदारांना वेगवेगळ्या ठिकाणी सोडले. त्यापैकी एक शेषनाग आहे, ज्याला शिवाने एका तलावात राहून त्याचे रक्षण करण्यास सांगितले होते. असे मानले जाते की शेषनाग अजूनही या तलावात राहतो. असे म्हटले जाते की तो दर 24 तासांनी तलावातून बाहेर पडतो, पण प्रत्येक जण नाही त्यांना पाहणे शक्य नाही. भगवान शिवाने आशीर्वाद दिलेल्या भक्तांनाच शेषनागाचे थेट दर्शन घेता येते. हे सरोवर सुमारे 250 फूट खोल असल्याचे म्हटले जाते. असे असूनही पाणी निळे आणि सामान्यतः पांढरे किंवा पारदर्शक नाही. हे निळेपणा या सरोवराच्या सर्वात रहस्यमय पैलूपैकी एक आहे, जे आजपर्यंत विज्ञानालाही पूर्णपणे समजलेले नाही. हे सरोवर 1 किलोमीटर लांब आणि उंच पर्वतांनी वेढलेले आहे. असे मानले जाते की ते 7 स्वर्गाचे प्रतीक आहे. 15,000 फूट उंचीवर असलेले हे सरोवर इतके भव्य दिसते की जणू स्वर्ग पृथ्वीवर अवतरला आहे. असे म्हटले जाते की नागांनी स्वतः इथे राहण्यासाठी हे सरोवर खोदले होते. अनेक भक्तांना 5 मुखी शेषनागाचे दर्शनही झाले आहे आणि हे दर्शन त्यांच्या आयुष्यातील सर्वात अलौकिक क्षण बनले आहे. अनेक योगी म्हणतात की सरोवराजवळ ध्यान करताना त्यांच्यावर एक मोठी दिव्य सावली पडायची. शेषनाग सरोवर हे सामान्य सरोवर नाही, हे भगवान शिवाच्या अमर कथेशी जोडलेले एक जिवंत रहस्य आहे. श्रद्धा, निसर्ग आणि पौराणिक कथा एकत्रितपणे चमत्कार घडवतात. येथील हवा, पाणी आणि वातावरणात एक शांतता आहे, जी तुमचे मन शांत करते आणि तुम्हाला भगवान शिवाच्या जवळ आणते. तुम्ही कधी शेषनाग तलाव पाहिला आहे का? तर कृपया तुमचा अनुभव माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा. जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात असलेली शिवखोडी गुहा ही एक अशी जागा आहे जी शिवभक्तांना त्यांच्या आध्यात्मिक आणि गूढ पैलूंनी आकर्षित करते. ही गुहा अंदाजे 200 मीटर लांब, 1 मीटर रुंद आहे. ही गुहा अमरनाथच्या रहस्याचा एक प्रमुख भाग आहे. असे मानले जाते की या शिवलिंगावर पाण्याचा एक पवित्र प्रवाह वाहतो, ज्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि या पाण्यात स्नान केल्याने सर्व मानसिक आणि शारीरिक आजार बरे होतात. असे म्हटले जाते की देवी पार्वती, गणेश आणि नंदी यासारख्या इतर नैसर्गिक आकृत्या गुहेच्या भिंती सजवतात, ज्यामुळे ते आणखीन पवित्र बनते. असे म्हटले जाते की या गुहेचा एक टोक थेट अमरनाथ गुहेकडे जातो. हा सामान्य मार्ग नाही, तो बंद करण्यात आलेला आहे. अनेक साधूंनी या मार्गाने अमरनाथ गुहेत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु कोणीही परत आले नाही. असेही म्हटले जाते की हा स्वर्गात जाणारा मार्ग आहे. गुहेकडे जाणारा मार्ग अरुंद आहे, ज्यामुळे सामान्य लोकांना प्रवास करणे अशक्य होते. आणखीन एक लोकप्रिय कथा अशी आहे की शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर जो कोणी गुहेत खोलवर जातो तो कधीही परत येत नाही. अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये अनेक भाविक बेपत्ता झाले आहेत. असे दिसते की गुहेत अशी काही शक्ती आहे जी अनोळखी लोकांना प्रवेश करण्यापासून रोखते.
म्हणूनच आजही दर्शनासाठी फक्त एका विशिष्ट मर्यादेची परवानगी आहे आणि गुहेचा शेवट अनोळखी आणि अनोळखी राहतो. शिवखोडी गुहेत पोहोचण्यासाठी यात्रेकरूंना गुहेच्या प्रवेशद्वारापर्यंतच जाणाऱ्या 179 पायऱ्या चढाव्या लागतात. हा प्रवास शारीरिकदृष्ट्या कठीण आहे, परंतु आध्यात्मिकदृष्ट्या समाधानकारक आहे. गुहेच्या आत एक शिवलिंग आहे, ज्यातून पाणी वाहत आहे. आतील वातावरण शांत आणि भव्य आहे. भाविक येथे येतात, दर्शन घेतात आणि त्यांच्यासोबत थोडे पाणी घेतात. त्यांना असे वाटते की त्यात त्यांचे आजार बरे करण्याची शक्ती आहे. आता आपण अमरनाथच्या इतिहासात चुकीचे वर्णन केलेले सत्य उलगडूया. ही एक मुस्लिम माणसाबद्दल आहे. ही कहाणी वारंवार सांगितली जाते की 1950 मध्ये बुटा मालिक नावाच्या एका मुस्लिम मेंढपाळाने ही पवित्र गुहा शोधून काढली. पण प्रश्न असा उद्भवतो, आपण इस्लाम अस्तित्वात येण्याच्या आधीच्या काळाबद्दल बोलत आहोत. आपण पैगंबर मुहम्मद यांच्यापासून इस्लामाची उत्पत्ती झाली त्याआधी अनेक वर्षापूर्वीबद्दल बोलत आहोत. सनातन धर्म सर्व धर्मापेक्षा खूप जुना आहे. त्यावेळी अनुयायी अमरनाथ गुहेत बाबा बर्फांची पूजा करत असत, तर बुट्टा मालिकची कहाणी खरी कशी असू शकते? आपण हा खोटा इतिहास दुरुस्त करू आणि अमरनाथचा खरा इतिहास उघड करू, जो प्राचीन ग्रंथ, पुरातन तत्व आणि सनातन संस्कृतीत खोलवर रुजलेला इतिहास आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ते किमान 5000 वर्ष जुने मानले होते, तेव्हा हा काळ महाभारतापेक्षाही जुना आहे. लाखो वर्ष जुने हिमालयीन खडक या गुहेला इतके प्राचीन बनवतात. महान काश्मीर इतिहासकार कल्हण यांनी त्यांच्या राजतरंगिणी या ग्रंथात अमरनाथचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. हे पुस्तक 12व्या शतकात लिहिले गेले होते आणि त्यांच्या लेखकाच्या मते काश्मीरचा राजा संधिमती भगवान शिवाचा एक महान भक्त होता. तो पहलगामच्या जंगलात बर्फातून बनवलेल्या एका भव्य शिवलिंगाची दररोज पूजा करत असे. हे बर्फाचे शिवलिंग आज आपण अमरनाथ गुहेतील बर्फाचे शिवलिंग म्हणून ओळखतो. जर ही पूजा 2000 वर्षापूर्वी होत असेल, तर 1950 मध्ये बुटा मालिकचा शोध कसा खरा असू शकतो? 6व्या शतकात लिहिलेले नीलमत पुराण जेव्हा इस्लामिक पैगंबराचा जन्मही झाला नव्हता, तेव्हा अमरनाथ यात्रेचा तपशीलवार वर्णन करते. हे पुस्तक काश्मीरच्या इतिहासावर आणि धार्मिक स्थळावर प्रकाश टाकते. त्यात असे म्हटले आहे की अमरनाथ गुहा, ज्याला अमरेश्वर म्हणूनही ओळखले जाते, शेकडो वर्षापूर्वी लोक भगवान शिवाच्या बर्फाळ शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येत होते. भृंग संहितेत अमरनाथ मार्गावरील प्रमुख स्थळे अनंतनाग, चंदनवारी, शेषनाग, पंचतरणी आणि अमरावती यांचाही उल्लेख आहे, जिथे यात्रेकरू धार्मिक विधी करत असत. यावरून हे सिद्ध होते की सनातन धर्म संस्कृती खूप प्राचीन आहे आणि या पृथ्वीवर इस्लाम अस्तित्वात येण्याच्या शेकडो वर्षापूर्वी अमरनाथ संस्कृतीचा भाग होतो. सत्य हे आहे की आजही अमरनाथ येथील अर्पणाचा काही भाग बुटा मालिक आणि त्यांच्या कुटुंबांना दिला जातो. ही परंपरा आदरांचे प्रतीक असू शकते, परंतु ती गुहेच्या शोधाशी जोडता येत नाही. अमरनाथ यात्रा या पुस्तकाचे लेखक अमित कुमार सिंह लिहितात की पुराणामध्ये सिंधू नदीची उपनदी अमर गंगेचा उल्लेख आहे. भाविकांनी या नदीतील चिखल त्यांच्या शरीरावर लावला कारण ती पापे धुवून टाकते. असे म्हणले जात असे की ही परंपरा हजारो वर्षापूर्वीची आहे. बुटा मालिकच्या काळापासून खूप आधीची ही अमरनाथ यात्रा होती. ही यात्रा आपल्याला प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन शिकवते. मग ती रेमिसची कथा असो किंवा शिवखोडी गुहेचे चमत्कारिक पाणी जे कोणत्याही आजारावर उपचार करू शकते.
बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल व्हिडिओ तयार करताना, तर मी आपली सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.